श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये कुठलीही माहिती नाही, कारण बऱ्याचदा आपलं मन इतकं थकून जातं की आपल्याला कोणाच्याही माहितीची आवश्यकता नसते किंवा कोणत्याही उपायाची आवश्यकता नसते, तर आपल्याला आवश्यकता असते त्या अनमोल संदेशाची. आणि जर हा संदेश आपल्याला आपल्या स्वामींकडून मिळाला तर नक्कीच आपल्या जीवनाला एक प्रकारचा आधार मिळाल्यासारखं वाटतं. आता स्वामींचा फोटो काय आणि मूर्ती काय, दोन्हीही आपल्यासाठी सारखेच असतात. इतकंच काय तर साधं स्वामी हे नाव जरी आपल्या ओठांवर आलं तरीही आपलं सगळं दुःख हलकं झाल्यासारखं वाटतं. पण तरीही कधीतरी असा प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि असं वाटतं की स्वामींना फक्त फोटोमध्ये बघू नये, तर स्वामी आपल्या समोर येऊन उभे राहावे आणि आपल्या ज्या समस्या आहे त्या त्यांनी ऐकून घ्याव्या असं प्रत्येकाला वाटत असतं. पण स्वामी काही आपल्यासमोर फोटोमध्ये जसे दिसतात तसे येऊन उभे राहणार नाही, तर ते कधी कधी आपल्याला माणसांच्या रूपात भेटतात, तर कुठल्या अनोळखी लोकांच्या माध्यमातून देखील आपल्याला भेटत असतात. फक्त आपल्याला ते ओळखता येणं गरजेचं असतं. अशा वेळेस आपल्याला असंही वाटतं की स्वामींनी समोर येऊन आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. बऱ्याचदा स्वामी आपल्या प्रश्नांची उत्तरं देत असतात, पण आपल्याला ते ओळखताच येत नाही. आता तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर एक छोटासा मी प्रयत्न करत आहे. नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जरूर मिळणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या मनामध्ये जो गोंधळ चालू आहे तो दूर करण्यासाठी तुम्हाला समोर दिसलेला एक स्वामींचा फोटो निवडायचा आहे. बघा, तुम्हाला समोर स्क्रीनवर 3 फोटो दिसत असतील, त्यापैकी कुठलाही एक फोटो निवडा. आता 3ही फोटो आपल्यासाठी सारखेच असले तरीही तुमच्या मनाने एक अंक तुमच्या मनामध्ये धरा आणि बघा की तुमच्यासाठी नेमकं स्वामी महाराज काय संदेश घेऊन आलेले आहे. चला तर मग तुम्ही फोटो निवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि याच्या आपल्या स्वामी संदेशाला सुरुवात करते. तर ज्यांनी कोणी पहिला फोटो निवडला आहे, म्हणजे पहिला नंबर ज्यांनी निवडला आहे, त्यांच्यासाठी काय संदेश आहे ते जाणून घेऊया. तर त्यांच्यासाठी स्वामी म्हणतात की सध्या तुझ्या आयुष्यात सगळीकडूनच तुला अपयशाला सामोरं जावं लागत आहे. आम्ही हे सगळं जाणतो, सगळं काही पाहत देखील आहे. कधी कधी तुला नातेवाईक तर कधी कधी तुझा मित्रपरिवार त्रास देत आहे, तर कधी कधी अगदी घरातील सदस्य देखील तुला छळत आहे किंवा प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्याचा जो अर्थ आहे तो तुझ्या मनाला टोचत आहे. तुला त्रास होत आहे, तुला वेदना होत आहे आणि प्रत्येकाचा एक नवीन चेहरा तुला पाहायला मिळत आहे, तुझ्या समोर येत आहे. पण तरीही ठीक आहे असं म्हणून सोडायला शिक. अशा परिस्थितीमध्येही तू फक्त आणि फक्त माझा हात पकड आणि मी तुला हा शब्द देतो की जसं तू माझा हात पकडला आहे तसं मी तुला वचन देतो की मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. मी तुझ्यासाठी कायमच असणार आहे आणि तुझी फक्त ही जी वेळ आहे ती वाईट चालू आहे म्हणून काही तुझं आयुष्य वाईट ठरत नाही. कोण काय म्हणेल, कोण काय करतो, कोण काय विचार करेल, हा विचार करण्यापेक्षा तुला काय वाटतं, तुला काय करायचं हे तू तुझ्या मनाला विचार आणि ते जे काही तुला वाटत आहे ते तू मला सांग. माझ्यासोबत सगळे तुझे सुखदुःख शेअर कर आणि नक्कीच तू जर सत्याच्या मार्गावर चालत आहेस तर कितीही वाईट वेळ येऊ दे, पण या वेळेतून तुला बाहेर काढण्याची जबाबदारी आम्ही स्वतः घेतली आहे आणि ही परीक्षा तुझी नाही तर आमची आहे. त्यामुळे स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. त्यानंतर ज्यांनी दुसरा नंबरचा फोटो निवडला असेल त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी म्हणतात की तुझ्या आयुष्यामध्ये अशी परिस्थिती आली आहे की तुझा आता देवावरही विश्वास उरलेला नाही, माझ्यावरही विश्वास उरलेला नाही आणि तुझ्या मुखातून मला हेच शब्द ऐकायला येतात की देवाने माझ्यासाठी काय चांगलं केलं, मी देवाची का उपासना करू. आणि ही तक्रार अथवा त्रागा प्रत्येक व्यक्तीने कोणाकडून कधीतरी ऐकलेला असतोच, जसं आज मी तुझ्याकडूनही ऐकत आहे. उपासना तुम्ही केली होती, मी तुला सांगितलं नव्हतं की तू मला भज, पण तू आता माझ्या उपासनेला लागलेला आहे, तर नक्कीच ही माझी जबाबदारी आहे की तुला तुझ्या सगळ्या कष्टातून मुक्त करेल. आणि तू जर माझी उपासना मनापासून केलेली आहे तर मी तुला शब्द देतो की तू केलेली उपासना कधीही व्यर्थ जाणार नाही. जर अपेक्षित असे काही घडत नसेल तर तू असं समज की तो तुझ्या प्रारब्धाचा भार आहे आणि हे प्रारब्ध आहे ते तुला त्या प्रारब्धाला सामोरं जावंच लागणार. आणि हेही लक्षात घे की तुझे वाईट कर्म आता संपत आहे आणि त्यामुळे हा तुला जास्त त्रास होत आहे. पण एकदा की तुझे वाईट कर्म संपले की नक्कीच तुझ्यासमोर तुझं आयुष्य हे हस्तखेळतं उभं राहणार आहे. आत्मचिंतन जर तू करून पाहिलं तर अनेकदा
कठीण प्रसंगामध्ये देखील मीच तुला मार्ग दाखवलेला आहे, पण हे तुझ्या लक्षातही आलं नाही. आणि आपला धर्म, आपले कर्म सिद्धांत आपण जर मानतो तर नक्कीच आपले कर्म पूर्वसंचितानुसार प्रारब्ध रूपाने आपल्याला त्याला सामोरं जावंच लागतं. अटळ विश्वासाने आणि संयमाने तसेच निर्धाराने तू जर माझी उपासना केली तर नक्कीच तुझे वाईट कर्म संपायला वेळ लागणार नाही. वाईट काळातही तू जर माझं नामस्मरण केलं तर नक्कीच मी तुझ्यासाठी फक्त एवढंच म्हणेल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता ज्यांनी कोणी 3रा नंबर निवडला असेल त्यांच्यासाठी स्वामी संदेश काय आहे ते जाणून घेऊया. तर तिसरा फोटो ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी म्हणतात की अरे, तुझ्या वाट्याला सध्या फक्त अपयश येत आहे. कितीही धडपड करतोय, कितीही प्रयत्न करतोय, तरीही अपयशाशिवाय तुझ्या हाती काहीही लागत नाही. ठाऊक आहे मला, पण तुला सांगायचं झालं तर तुला हे अपयश जे आलं आहे ते पचवण्याची ताकद आम्हीच तुला देणार आहोत. फक्त ह्या अपयशाला घाबरू नकोस, कारण जेव्हा दगडाला देवाचं रूप धारण करायचं असतं तेव्हा त्या दगडाला देखील टाकीचे घाव सोसावे लागतात. तोपर्यंत त्यालाही कुणी देव मानत नाही किंवा त्याच्या समोर कुणी नतमस्तक होत नाही. आणि जर देवालाही टाकीचे घाव सोसावे लागत असतील तर तू तर फक्त मनुष्य आहे आणि तुझ्या मनुष्य रूपामध्ये तू तुझे कर्मही सोबत घेऊन आलेला आहेस. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जितका तुझा संघर्ष जास्त कठीण आहे तितकंच यश तुझ्या पदरी जास्त प्रमाणात पडणार आहे. फक्त या काळामध्ये तू चुकीचा निर्णय घेऊ नको, चुकीचा विचार करू नको, असं समजू नको की आपलं कुणीही नाही. कुणीही नसलं तरीही आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत. तू फक्त आणि फक्त तुझ्या ध्येयावर लक्ष दे आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी कंटाळा करू नको. तुझी जी मेहनत आहे ती प्रामाणिकपणे कर. आपल्याला धडपड ही करावीच लागते. एक गोष्ट लक्षात घे, जेव्हा आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते तेव्हा खरं तर त्याला भीती वाटायला हवी की मी खाली पडेल, पण तो घाबरत नाही. तो बाळ अगदी आनंदाने हसत हसत आपल्या आईकडे बघतो, कारण त्याचा विश्वास असतो की आपली आई आपल्याला कधीही खाली पडू देणार नाही. असाच विश्वास तू माझ्यावर ठेव, कारण थोड्या वेळासाठी तू हवेत भिरभिरत असला तरीही आमचं तुझ्याकडे लक्ष आहे आणि तू खाली पडण्याच्या आत आम्ही तुला झेलणार आहे. हे जर तू लक्षात घेतलं तर नक्कीच आमचा हात कायम तुझ्यासाठी पुढेच असणार आहे, कारण भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तर स्वामी भक्त हो हा प्रत्येक संदेश प्रत्येकासाठी महत्त्वाचा ठरणारा आहे, कारण ह्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या चिंतेने ग्रस्त झालेला आहे. प्रत्येकाच्या मागे काही ना काही समस्या आहे, शारीरिक म्हणा, मानसिक म्हणा, कुठल्या ना कुठल्या समस्येला प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. पण अशा परिस्थितीत आपण हे जीवन सोडून द्यायचं, हे आयुष्य संपवायचं असा विचार न करता याला सामोरं कसं जायचं हा विचार केला तर नक्कीच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आणि अशामध्ये जर आपण स्वामींचा हात पकडला, स्वामींचं बोट पकडलं तर ते स्वतः आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जातील. फक्त त्यासाठी आपल्याकडे 2 गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. त्या कुठल्या तर संयम आणि विश्वास. विश्वास स्वामींवर ठेवा आणि संयम आपल्या स्वतःवर ठेवा. नक्कीच इथून पुढचं जे काही यश आहे ते तुमच्या पदरीच पडणार आहे आणि तुम्हाला हवं ते सगळं काही मिळणार आहे. तर स्वामी भक्त हो हे संदेश तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रत्येकाचा आज प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.